आज काय आहे बरं? आज आहे गटारी स्पेशल. काय झाली का गटारीची तयारी? कोल्हापूरमध्ये गटारी कशी असते? छे छे, नाही नाही, तुम्हाला वाटतंय तसं काहीही चालू नाहीये इथे. मी चाललीये एका अत्यंत पॉप्युलर झालेल्या ठिकाणी आणि गटारी म्हटलं की काय वाटतं की मटण तर पाहिजे बाबा. मी काय मगाशी म्हणाले की गटारी म्हटल्यावर मटण पाहिजे म्हणजे पाहिजे. बाहेर हवा अशी आहे, हे सगळं असं गरम गरम आणि स्लाइटली चमचमीत जेवण. आग लगी बस्ती में मेरा भाई मस्ती में. मुळात गटारी काय आहे? तुम्हाला वाटत असेल चिकन थाळी आहे, पण नाही. तुम्ही प्रॉपर जज करत असणार आहे. खूप मजा येते खायला. थोडं लिंबू पिळलं तर अजून मजा येईल. हा घरी जाऊन मस्त बुडूप. बरं बंद करा आता कॅमेरा, मला खाऊ दे. एन्जॉय करू की नको ही गटारी? छे छे, नाही 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 नाही, तुम्हाला वाटतंय तसं काहीही चालू नाहीये इथे. पत्ता विचारायला थांबले होते फक्त. आता चाललीये मी जेवायला. आज काय आहे बरं? आज आहे गटारी स्पेशल. त्यामुळे इकडची गर्दी दिसतच असेल तुम्हाला, पण मी त्याच्यासाठी इथे थांबले नाहीये. मी आता चालत चालत चाललीये गटारी साजरी करायला. तर मुळात गटारी काय आहे? काय आहे? श्रावण सुरू होण्याआधी एक अशी रात्र, एक असा दिवस जो तुम्हाला हवं ते खायला, म्हणजे नॉनव्हेज खायला, दारू पिण्यासाठी हा रिझर्वड आहे. सो बेसिकली पर्जिंग, राईट? आणि हे फक्त आपल्या कल्चरमध्ये नाहीये, तर हे बाहेर पण आहे. हॅलोईन आहे फॉर एक्झाम्पल. तर आजच्या दिवशी लोक काय करतात, तर आता श्रावण आहे, भाज्या खायच्या आहेत आपल्याला, काही नॉनव्हेज नाही, दारू नाही, 1-1.5 महिना ॲब्स्टिनन्स. त्याच्या आधी मजा करून घ्यायची आहे. भरपूर मटण खाणे, चिकन खाणे, दारू पिणे, हे सगळं करायचं आहे. इट्स अ फन थिंग नॅचरली. आणि लोक थांबतात, दे वेट फॉर गटारी. इट्स लाईक दॅट वन डे और वन नाईट इज रिझर्व्ड टू एन्जॉय देमसेल्व्स बिफोर दे बिकम व्हेजिटेरियन्स फॉर सम टाइम. मी चाललीये एका अत्यंत पॉप्युलर झालेल्या ठिकाणी पुण्यात खूप ठिकाणी आपल्याला मिळतं नॉनव्हेज थाळी एक्सेट्रा एक्सेट्रा, पण ही सध्या गाजलेली जागा आहे. आणि मी आता चालत चालत तिकडे चाललीये. पाऊस पडतोय त्यामुळे आता मी थोडीशी पळणार आहे आणि डायरेक्टली तिकडेच भेटू. काय झाली का गटारीची तयारी? तुमची झाली आहे की नाही मला माहित नाही, पण मी सेट आहे. तर मी आली आहे आज मराठा कॅन्टीनला. खूप ऐकलंय. आणि गटारी म्हटलं की काय वाटतं की मटण तर पाहिजे बाबा. तर मी आली आहे खास मटण थाळी खायला गटारीच्या निमित्ताने मराठा कॅन्टीनला. खूप छान असं इंटिरियर आहे. जुन्या जुन्या गोष्टी वापरल्यात त्यांनी. त्याला एक असा मस्त काय म्हणतात त्याला, मराठा टच आहे. सो पुण्यात खूप जागा आहेत विच आर नोन फॉर देअर थाळीज, एस्पेशली मटण थाळी, चिकन थाळी. तरीही गेल्या काही महिन्यांमध्ये मराठा कॅन्टीन जे आहे त्याच्याबद्दल लोक खूप चांगलं बोलत आहेत, चर्चेत आहे. त्यामुळे खास या गटारीला मी इथे आली आहे. माझ्या मागे एक ग्रुप बसलाय आणि ते ताव मारून त्यांचं चाललंय काहीतरी. तर बहुतेक ते गटारीच स्पेशल म्हणून आलेले आहेत, गटारी सेलिब्रेट करायला आलेत. तर आपण जाऊन त्यांना विचारूयात. सगळे मजा घेत आहेत गटारीची. हॅलो, हाय. एक छोटंसं बोलायचं होतं तुमच्याशी.
तुम्ही मस्त एन्जॉय करताना दिसताय मला. काय मटण थाळी खाताय का? मला डाळ दिसते तिथे. व्हेज आहेत तिथे, काही व्हेज लोकही आलेत. आज गटारी आहे आणि हे तुम्ही व्हेज का खाताय? का तुम्ही व्हेजच आहात? कंपनी द्यायला आलाय. तर इथे कोण कोण गटारी सेलिब्रेट करताय? हात वर करा. सगळे. क्या बात आहे. तर काय खाताय सर? मटन फ्राय थाळी. मटण फ्राय थाळी. तुम्ही? मी पण मटन फ्राय थाळी सेम. वा वा. तुम्ही पण. आणि तुम्ही? हो मटन फ्राय थाळी. हे बघा, मी काय मगाशी म्हणाले की गटारी म्हटल्यावर मटण पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही श्रावण पाळता का मुळात? कारण काही लोक अशी असतात ना की गटारी सेलिब्रेट करतात पण श्रावण एनिवे पाळत नाही. त्यामुळे तुम्ही पाळता, तुम्हीही पाळता आणि गटारी सेलिब्रेट करता दरवर्षी. करावाच लागतो कारण मिळणार नाही पुढे काय 1-1.5 महिना. तर मग काय करता युजली? दरवेळी वेगवेगळे हॉटेल्स ट्राय करत असतो, बट यावेळी प्लॅन होता की मराठा कॅन्टीन ट्राय करायचं, बट राहुलं नाही की इथले रिव्ह्यूज वगैरे बघून. तेव्हा म्हटलं की आधीच इथे ट्राय करू. सो तुम्ही जनरली वेगवेगळ्या जागा एक्सप्लोर करता गटारीच्या निमित्ताने. तुम्ही काय करता? ग्रुप फिक्स असतो, ग्रुप सोबत जायचं आणि जायचं मटन ताव मारायचा. खाऊ मारायचं. क्या बात आहे. तुम्ही? जेवण खूपच छान आहे. छान आहे जेवण. हो खूपच छान. सो मग इज दिस वर्थ कमिंग फॉर गटारी? येस येस येस. येस येस, दिस इज वर्थ गटारी, युअर गटारी सेलिब्रेशन. आणि तुम्ही पण खाताय ना नॉनव्हेज? हा. आम्ही सगळे 75% कोल्हापूरचे आहे सगळेजण. अरे प्रत्येक अरे ठिकाणी- तुम्ही प्रॉपर जज करत असणार आहात होय. ही थाळी. हा? त्यामुळे जिथं चांगला तांबडा पांढरा रस्सा असतो तिथं आम्ही व्हिजिट करत असतो पुण्यामध्ये सगळे. सो मग आहे की नाही चांगला? येस नक्कीच येस. चांगलं आहे. गाईज ऐकताय ना मराठा कॅन्टीन वाले? हा. कोल्हापूर अप्रूव्ड आहे हे व्हेजिटेरियन आहे, त्यांच्याशी आपण नकोच बोलायला. तुमचं काय सर? हा मस्त आहे. पांढरा रस्सा तर मस्ट ट्राय. मस्त. इट इज लाईक कोल्हापूरची टेस्ट आहे पांढरा रस्सा. वा वा वा. आणि मटण हे चांगलं आहे. मटणी चांगले. कोल्हापूरमध्ये गटारी कशी असते? तुमच्या आजूबाजूची लोक पण अशीच सेलिब्रेट करतात का काय करतात? कोल्हापूरमध्ये जराशी ह्याच्यापेक्षा लार्ज स्केल वरती celebrate होते. म्हणजे काही अजून 2-4 काय असतं घरामध्ये थाळी बरोबर? रक्ती वगैरे असते. म्हणजे काय? रक्ती म्हणजे काय? वजडी जे आतडी कोता असतो हा, ना, हा. ते आणि रक्त, ते अच्छा. म्हणून रक्ती बनवतात कोल्हापूरमध्ये, ते फेमस आहे. बर म्हणजे आणि पण ते actually कसं- कोल्हापूरमध्ये रस्सा मंडळ म्हणून असतं आणि त्या पद्धतीनं गटारी साजरी करतात मोस्टली. म्हणजे की एकत्र सगळं जेवण करून घेऊन जायचं, एका ठिकाणी जेवायचं, त्या पद्धतीनं जास्त होतं कोल्हापूरमध्ये. मग आता जेवणानंतर हा प्लॅन आहे का झालाय ऑलरेडी? लाजले ते सगळे लाजले. फक्त मटण, नथिंग एल्स. थँक्यू. एन्जॉय करा तुमची गटारी. आणि आमचा हा जो चॅनल आहे ना त्याचं नाव आहे ईट व्हायरल. तर तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉमेंट्स येऊ देत की मी कुठे नेक्स्ट इयर गेली पाहिजे गटारीला. ओके. लाईक, शेअर, सबस्क्राईब. गटारीच्या हार्दिक शुभेच्छा. कोणी माझ्याकडे बघत नाहीये. नाही, मी बघितलं जस्ट ज्या पद्धतीने मी खातीये. तुम्ही बघताय हे खरं आहे पण तरी हा जाऊ शकतो इथून. हे बघा. मला वेगळं सांगण्याची गरज आहे का की मला खूप मजा येते खायला. मला ॲक्च्युली मी काहीतरी सेलिब्रेट करते असं वाटतंय. आणि त्याचं कारण असं आहे की एकतर हे अन्न खूपच चांगलं आहे, चविष्ट आहे, ही जागा पण खूप छान आहे. म्हणजे इट्स डिझाईन्ड व्हेरी वेल. जुन्या जुन्या वस्तूंचा वापर केला आहे, छान लाइटिंग आहे. म्हणजे ॲम्बियंट नाही आहे पण खूप ब्राईट पण नाही आहे. छान आहे. तुम्ही फॅमिली बरोबर इथे येऊ शकता. तुम्हाला जर
पोटभर खायचं असेल तर ही योग्य जागा आहे. ही जी थाळी मी खातीये त्यात काय काय ते मी तुम्हाला सांगते. छान भाकरी आहे, मटण खिमा आहे, हे मटण फ्राय आहे जे सुकं आहे, त्यानंतर आपल्याकडे पांढरा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे, दही कांदा आहे आणि द बेस्ट थिंग ऑन द प्लेट इज द मटण अळणीची खिचडी. अळणी खिचडी बेसिकली कम्फर्टिंग आहे. हे सगळं जे आहे तिखट आहे, छान वेल बॅलन्स्ड आहे. असं नाही की झणझणीत आहे, मला खाता येत नाहीये. पण हे जे आहे ना त्याच्याबरोबर त्यांनी असं पोट शांत होणार आहे आणि त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती छान आहे. हिमा पांढरा रस्सा इज ऑल्सो व्हेरी व्हेरी नाईस. मस्त त्याला मिरं जे असतं ना त्याची जी चव आहे, पेपर, दॅट इज व्हेरी नाईस. अख्खा मसाला इथे जरी तो दिसत नसेल तरी त्या सगळ्या प्रत्येक मसाल्याची त्याला चव आहे हे जाणवतंय. आणि ना मला बरेच वेळा तांबडा रस्सा नाही आवडत, पण मला हा ऍक्च्युली आवडला. कमेंट्समध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुम्ही काय करता गटारीला, काय पद्धतीचं सेलिब्रेशन असतं. मगाचपासून तुम्हाला शेजारी एक थाळी दिसत असेल, तुम्हाला वाटत असेल चिकन थाळी आहे, पण नाही, ही ॲक्च्युली व्हेज थाळी आहे. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ही ट्राय करा मॅडम. त्यात एक इथे मला एक वेगळा आयटम दिसतोय जो इथे नाही आहे आणि तो आहे ठेचा. तर ह्याच्यात काही छान गुलाबजाम, दही कांदा, ठेचा, अख्खा मसूर, डाळ. जेव्हा ही प्लेट माझ्यासमोर आली ना तेव्हा मला ॲक्च्युली या प्लेटचा अरोमा पहिले आला आणि तो आहे इंद्रायणी भात, त्याच्यावर मस्त तूप टाकलंय त्यांनी आणि पोळी आणि पापड असं या थाळीत आहे. तर मी काय म्हणते, ही थाळी संपवायला मला तसाही वेळ लागणार आहे. तर 12 वाजून गेले की श्रावण सुरू झाला की मी या व्हेज थाळीकडे येते, मी इथेच बसते, तेच बसून खात राहते उद्यापर्यंत. पण सिरियसली मला हा ठेचा ट्राय करायचा आहे, तुम्ही करणार आहे. थोडाच घेते, नाही तर आग लगी बस्ती में मेरा भाई मस्ती में. आपण हा व्हेज थाळी पण ट्राय करणार आहोत मित्रांनो. टेस्ट करून मग तिला साईडला ठेवण्यात येणार आहे. आधी आपण हा अख्खा मसूर खाऊया. छान तूप घातलेलं आहे त्याच्यावर. बऱ्याच वेळा ना असं होतं की ज्या लोकांच्या घरी एस्पेशली नॉनव्हेज बनवतात त्यांना व्हेज नको नकोसं वाटतं किंवा व्हेज काय खायचं असं होतं ना. असा मसाला बनवला जातो जो ॲक्च्युली नॉनव्हेज फूडसाठी आहे, पण त्याच्यात मग एखादी भाजी, बटाटा, उसळ त्या पद्धतीने केली जाते. सो इट्स लाईक थोडंसं गंडवल्यासारखं वाटतं की अरे हे काय दिसतंय चमचमीत, पण खरं त्यात हे असतात, पल्सेस असतात. तसं झालं मला आत्ता. पण छान आहे अख्खा मसूर, खरंच छान आहे. डाळ ही टेस्ट करायला हरकत नाही. नाही ह्याच्यात थोडं लिंबू पिळलं तर अजून मजा येईल. आणि हा भात मला राहवत नाहीये, त्यामुळे मी एक माझ्या या थाळीत मी थोडीशी त्याला जागा देणार आहे. आणि तुम्हाला मी काही खाणार नाहीये. मी ह्याच्यावर घेणार आहे तांबडा रस्सा. भाकरी ताई तुम्ही जरा थांबा. हा इंद्रायणी भात असा कालवताना जी मजा येते ना, वा. भाकरी खाऊच नाही मी असं मला वाटतंय, फक्त भात खावा. जी मजा येते ना, बाहेर हवा अशी आहे, हे सगळं असं गरम गरम आणि स्लाइटली चमचमीत जेवण. हा घरी जाऊन मस्त बुडूप. बरं बंद करा आता कॅमेरा, मला खाऊ दे. मी एन्जॉय करू की नको ही गटारी. थँक्यू. जेवणानंतर एक फर्स्ट क्लास अशी सोलकढी पण आलेली आहे. पोट शांत करायची हीच एक संधी आहे, ती मी घेत आहे. परफेक्ट, सगळं बरोबर चाललेलं आहे ॲज पर प्लॅन. माझी गटारी अत्यंत सक्सेसफुल अशी ठरलेली आहे. अँड दिस प्लेस इज ॲब्सल्युटली वर्दी ऑफ गटारी. थँक्यू मराठा कॅन्टीन. हॅपी गटारी. आता मी घरी जाणार आहे आणि झोपणार आहे. गुड नाईट. ओ नाही, गुड नाईट नाही, पहिले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे दिसतंय त्यावर एक बोट दाबा, म्हणजे बोट ठेवा, सॉरी, जे काय.
आता गुड नाईट आणि पुढच्या एपिसोडला भेटूयात परत एकदा. कमेंट्स मध्ये लिहा की तुम्ही गटारी कशी साजरी केली. हॅपी गटारी एव्हरीबॉडी. हात धुवायचेत मला. हा